थँक्यू सो मच विश्वास केणे. सर्वांचं पुन्हा एकदा किरवली प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत. दिवस क्रमांक 1 आणि आता आजच्या दिवसातील 6व्या सामन्याला इथे सुरुवात केली जात आहे. प्रतापगड रॉयल्स विरुद्ध पुरंदर वॉरियर्स. पुरंदर वॉरियर्स संजय दिघाडकर यांचा संघ. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल खूप चांगला होता. जोरदार अपील लेग बिफोर साठी, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले. बॅट आणि बॉलचा स्पर्श होता का? नाही. लेग बाईटचा इशारा अखेर पंचांचा येतोय. अवांतर धाव मिळाली आहे. ऋतिक बचागे ज्यानं पहिला बॉल फेस केला आणि त्याच्या समवेत विनोद बचागे लेफ्टी. ही सलामीची जोडी आहे. प्रतापगड रॉयल्स संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये. पुरंदर वॉरियर्स संघानं काय जबरदस्त कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. तब्बल 59 धावांचा सक्सेसफुली पाठलाग केला. जितून त्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. तोच जितू गोलंदाजी करतोय. मात्र गोलंदाजी कुठेतरी कमकुवत पाहायला मिळाली होती त्या मॅच मध्ये. किंग्स 11 सिंधुदुर्ग संघाविरुद्ध खेळत असताना पुरंदर वॉरियर्सची गोलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल. इनसाइड आउट बॉल हवेत, टिपला गेलाय झेल, एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज बाद. विनोद बजागे लेफ्टीच्या खेळचा अंत होतोय. जागा बनवली, पुढे सरसावला होता आणि थोडासा हेलिकॉप्टर प्रमाणे देखील हा ड्राईव्ह त्याने केला होता. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं आणि अखेर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तेथे चांगला झेल संपन्न केलाय फिल्डरनं. राहुलनं कॅच पकडला. नवीन बॅटर राजेश भोईर. विनोद एक अनुभवी फलंदाज लवकर बाद झालाय, शून्यावर बाद झालाय. त्यामुळेच आता दोन युवा खेळाडूंवर संघाची मदार असणार आहे. जितू चोरगेची चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवर देखील जोरदार अपील करण्यात आलं होतं. लेग बिफोर साठी अपील फेटाळलं पंचांनी, परंतु दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. राजेश भोईर उजव्या हाताचा फलंदाज आहे, चांगला स्ट्रोक प्लेअर. पॉवर प्लेचा फायदा आहे ते घेण्याचा कदाचित तो प्रयत्न करेल, परंतु काय गोलंदाजी होते. हा देखील ऑलमोस्ट यॉर्कर होता. ऑन साइडला तटवण्याचा प्रयत्न, बॉल मागे निघून गेलाय. पायाला स्पर्श केल्यानंतर एक धाव मिळते, मात्र लेग बाईटच्या रूपात. बॅटमधून अजूनही कुठलीही धाव आलेली नाही पहिल्या 3 बॉल्स मध्ये. 2 धावा स्कोरबोर्डवर आहेत, दोन्ही देखील लेग बाईटच्या रूपात. भन्नाट गोलंदाजी या मॅच मध्ये जितू चोरगे करताना दिसतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पावलांचा वापर, स्विंग केला ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना गुड्डूच्या डोक्यावरून बॉल जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. हो, पुन्हा एकदा स्विंग केलाय, पुल केलाय, चांगला फटका आहे वेकेंट एरिया मधून. बॉल सीमा पार, 1 बाउंस चौकार. चर्चा होती सायंकाळच्या सत्रामध्ये की इथे वेगानं वारे वाहतील, विशेषतः सायंकाळच्या सत्रामध्ये. पण दुपारच्या सत्रापासूनच वेगानं वारे वाहत आहेत पश्चिमेकडून पूर्वीकडे, म्हणजेच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साइड कडून ऑन साइडला वेगानं वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच एक ऍडव्हान्टेज उजव्या हाताच्या फलंदाजांना जरूर आहे. नॅचरली ऑन साइडला खेळण्याचा एक कल असतो फलंदाजांचा. असं नाहीये की फक्त उजव्या हाताचे फलंदाज फायदा घेतील. डावखुऱ्या फलंदाजांनी ऑफ साइडला चांगले फटके खेळले तर ते देखील चांगल्या धावा जोडू शकतात.
मात्र डावखुरा फलंदाज विनोद पहिल्याच बॉलवर बाद झाला. त्याने ऑफसाईडलाच चौकार ठोकण्याचा प्रयत्न केला होता. ऑफसाईड क्लिअर करण्याचा जो प्रयत्न होता तो फसला आणि सर्कलमध्ये झील देऊन तंबूत परतला. परंतु आता चांगलं कमबॅक फलंदाजीमध्ये आपण बघतोय. ऋतिक बजाकी मार्फत 2 सलगचे चौकार त्याने ठोकलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना प्रतापगड रॉयल्स. प्रतापगड रॉयल्स संघानं पहिला सामना गमावलेला आहे. मात्र चुरशीची मॅच रंगली होती. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलाय. तिकडे फिल्डर आहे, बॉल खाली, जबरदस्त कॅच. राहुल चूक करत नाहीये. शेवटच्या बॉलवर देखील विकेटचं पत. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर अगदी वेकंट एरियामधून पॉवर प्लेचा चांगला वापर करत असताना, परंतु हा फटका थोडासा समोर गेला. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान प्रोटेक्शन होतं बाउंड्री लाईनच्या लगत आणि त्या फिल्डरच्या हातात बॉल निघून गेलाय. सेट पेअर ऑफ हँड्स राहुलचे पाहायला मिळाले. ऋतिक चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत होता, परंतु जास्त मोठी खेळी तो खेळू शकला नाहीये. 8 धावांचं योगदान दिल्यानंतर तंबूत परतलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या प्रतापगड रॉयलची 2-10. यानंतरचा सामना असेल जंजिरा सुपर किंग्स विरुद्ध किंग्स 11 सिंधुदुर्ग. किंग्स वर्सेस सुपर किंग्स. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 4 षटकं संपल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यात येईल. त्यानंतर प्रतापगड वॉरियर्स पुरंदर वॉरियर्स विपक्ष स्टार 11 सिंहगड असा 8वा सामना असेल. 9वा सामना जंजिरा सुपर किंग्स विरुद्ध पुरंदर वॉरियर्स. त्यानंतर शिवनेरी पलटण आणि प्रतापगड रॉयल्स यांच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. नवीन षटक घेऊन राहुल आडव्या बॅटनं पुल केलाय. समोर फिल्डर आहे जितू चोरगे. व्हॉट अ कॅच. 1 मोर विकेट गोज डाऊन. खरं तर हा फटका असं वाटतंय की मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग कडे खेचण्याचा प्रयत्न होता, पण थोडा समोर गेला. बाउन्स होता बॉल मध्ये, आखो टप्प्याचा बॉल होता आणि थोडी घाईच केली फलंदाजानं. काऊ कॉर्नरला बॉल निघून गेला होता. थोडासा समोरच्या बाजूनं वेगानं वारे वाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरं तर ऑन साइडला सीमारेषेलगत झेल टिपणं एवढं सोपं काम नाहीये. जजमेंट चुकतं बऱ्याचदा जेव्हा वेगानं वारे वाहत असतात, कारण चेंडू हवेत हेलकावे खात असतो, स्विंग होत असतो. पण जजमेंट फार छान होतं जितूचं आणि त्याचे बकेटफुल हँड्स आपल्याला पाहायला मिळाले. सेफ पेअर ऑफ हँड्स. कॅचिंग चांगली पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 बाद होणारा फलंदाज राजेश आणि आता 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर, दीपक आणि गुरुनाथ. पप्पू यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल, थोडा पुढे टाकलेला बॉल होता. डावखुरा गोलंदाज आहे राहुल, यंगस्टर आहे. सांगीच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग राहुलची राहिली होती, पण एक मोठी धावसंख्या उभारून देखील त्याचा संघ पराभूत झाला होता. पण आज गावच्या स्पर्धेमध्ये किरवली प्रीमियर लीग मध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतोय. आणि तिथे एक जरूर चर्चा झाली होती त्या मॅच मध्ये की राहुलला गोलंदाजी का देण्यात आली नाही, कारण तो एक चांगला डावखुरा गोलंदाज आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर निघतोय. आधीच उजव्या भरपूर बाहेरची पिचिंग होती. वाईटचा इशारा पंच गुणेश पाटील यांच्याकडून येतोय. नितीन भंडारी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. धावसंख्या 11. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर पोहोचेल प्रशांत, तोपर्यंत मिळते फक्त 1 धाव. चांगली पार्टनरशिप येते बिल्ड करावी लागणार आहे फलंदाजांना, किंवा काउंटर अटॅकिंग इनिंग्स एखाद्या फलंदाजाला खेळावी लागेल, तेव्हाच एक चांगला स्कोर पाहायला मिळेल. हाय स्कोरिंग सामने आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये 58 धावांपर्यंत मजल मारली गेली होती, पण त्या धावांचा पाठलाग सक्सेसफुली होताना दिसला नाही.
पण आज एक सामन्यामध्ये 58 धावा चेस झालेले आहेत. 50+ धावसंख्या बऱ्याचशा सामन्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. इथे सिंगल घेतली गुरुनाथने. गुरुनाथ उर्फ पप्पू कडून आता भरपूर अपेक्षा असतील, कारण तो एक खंदा फलंदाज आहे, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. टॉप ऑर्डर मध्ये बऱ्याचदा चांगली कामगिरी केली. या मॅच मध्ये मिडल ऑर्डर मध्ये आलाय. हा बॉल स्क्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वर. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या होत्या, मात्र 2 महत्वाचे गडी गमावले गेले. या षटकाची सुरुवात विकेटने झाली. 3 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आश्रय आला. नेक्स्ट बॉल डिपिंग इन डीपर यॉर्कर आणि फलंदाज बाद. बरोबर एस्टनच्या मधोमध गवसला गेलाय मला असं वाटतंय. उंच पुरा गोलंदाज आहे आणि त्या हाईटचा चांगला वापर केलाय. पहा किती वरून बॉल आलाय आणि अगदी यस एस्टनच्या समोर बॉल पायावर जाऊन आदळलाय. चांगला बॉल होता, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला नाही दीपकनं. दीपकची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चांगले फटके त्याला खेळता आले नाहीत. संधी त्याला देखील वारंवार मिळते. आणि आता मात्र रमेश बजागे मैदानाच्या आतमध्ये. रमेश बजागे यांचे चिरंजीव बाद झालेले आहेत दीपक. क्या बेटे का बदला बाप लेंगे. डावखुरे फलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेत असताना सनसनाटी निर्माण केली होती रमेश बजागे यांनी, परंतु शेवटच्या बॉलवर फलंदाज वरचढ ठरला आणि सामना गमवावा लागला प्रतापगड रॉयल्सला. या मॅच मध्ये संघ सुरुवातीलाच अडचणीत सापडलाय. सुरेख बॉल, डॉट बॉल येतोय आणि याच बरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. राहुलचं 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 14. 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रतापगड रॉयल्स. सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे पुरंदर वॉरियर्सचा. चांगला खेळ आज पुरंदर वॉरियर्सचा आपल्याला पाहायला मिळतोय KPLच्या या 4थ्या पर्वामध्ये. पुढील सामन्याच्या टॉस साठी यायचं आहे जंजिरा सुपर किंगचे कॅप्टन आणि किंग्स 11 सिंधुदुर्गचे कॅप्टन. बघा एक महत्वाची सूचना आहे सर्वच खेळाडूंसाठी, कोणीही ऍब्सेंट राहू नये. ज्या ज्या संघांचे सामने आहेत, ज्या संघामध्ये आपण खेळणार आहात, तुमची जेव्हा मॅच असेल तेव्हा आपण उपस्थित राहायचंय ग्राउंडवर. नाहीतर यानंतरच्या ज्या स्पर्धा होतील त्यामध्ये आपला अजिबात विचार केला जाणार नाही. दोन दिवस मनोरंजनाचे. किरवली प्रीमियर लीग होळीच्या पवित्र सणानिमित्त आपण या स्पर्धेचं आयोजन निमित्तपणे करत आलेलो आहोत. मागचे 3 वर्ष सक्सेसफुल ही स्पर्धा राहिली आणि आता 4थ्या पर्वामध्ये स्पर्धेनं आगमन केलेलं आहे, पदार्पण केलेलं आहे. वरची कडा लागली आहे गुरुनाथच्या बॅटची. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल. चांगला प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. धावचीची देखील संधी आहे आणि ती संधी दवडली जाणार नाहीये. फलंदाज येथे होतोय धावबाद. झेल ड्रॉप झाला पप्पूचा परंतु बाद होतोय रमेश. पुरंदर वॉरियर्स कडून आणि पुरंदर वॉरियर्स कडे फलंदाजी देखील चांगली, विशेषतः टॉप ऑर्डर मध्ये खतरनाक बॅट्समन जितू चोरगे. जितू आणि प्रशांत हे हुकमी फलंदाज आहेत. गणेश देखील आहे संघामध्ये मला असं वाटतंय. हो, राहुल असेल. राहुल देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे पुरंदर वॉरियर्स कडे. ओहो, फुल टॉस बनत होता. फार जास्त अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू बॅटवर घेऊ शकला नाहीये. पप्पू निराश करतोय. अजूनही जंप बसलेला दिसत नाहीये. चांगल्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची नितांत आवश्यकता आहे.
प्रतापगड रॉयल्सला, परंतु गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत. धावसंख्या 16. 5 फलंदाज बाद. यावेळेला चांगलं टायमिंग साधलंय. शॉर्ट आर्म पुल आणि पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गोल, षटकार. बॉल सीमापार जाऊ शकतोय, कारण वारे काय वेगाने वाहत आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा फायदा बऱ्याचदा फलंदाजांना होण्याची दाट शक्यता आहे. महत्वाचा षटकार आलाय पप्पूच्या बॅट मधून. आता मात्र चांगल्या टच मध्ये पप्पू येत चाललेला आहे, आणि तो एकदा लय मध्ये आला की मात्र गोलंदाजीचा अक्षरशः फडशा पाडत असतो. धावसंख्या 22. 5 गड्यांच्या मोबदल्यात. विनायक बजागे देखील इथे सामन्याचा आनंद लुटतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि प्रतीक्षा करतायत की त्यांना कधी संधी मिळेल. जंजिरा सुपर किंग्स मध्ये आहेत. 2 सामने त्यांनी पराभूत झालेले आहेत, गमावलेले आहेत. वाईटचा इशारा आहे. Score moves up to 23 for the loss of 5 wickets. Still 9 deliveries left in this innings, and Pappu can be very devastating. And death overs. बॅटच्या मधोमध घेऊ शकला नाहीये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक होती. फेक खराब आहे. फार उंच थ्रो, गोलंदाजाच्या आवाक्या बाहेर थ्रो होता, आणि 2 धावा अखेर कंप्लीट होत आहेत. प्रज्वल देखील आपण बघायला गेलो तर एक चांगला उंच पुरा गोलंदाज आहे. राहुल असेल, प्रज्वल असेल, शुभम, जितू चोरगे यांची डिसेंट हाईट आहे. आणि अमोल भोईरला आपण बघितलंय, हाईटचा बऱ्याचदा फायदा वेगवान गोलंदाजांना होत असतो गोलंदाजीच्या दरम्यान. परंतु असे चेंडू जर टाकले तर त्याचा फायदा फलंदाजाला होईल. ओ कॅच, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार, षटकार. अगदी सीमारेषेलगत उभा होता राहुल. वाईडिश डिपमेंट विकेटला प्रयत्न चांगला केला होता, अवघड झेल होता. पाहू शकाल फुल टॉस बॉलवर एक घणाघाती प्रहार. सुरुवातीला असं वाटलं की फिल्डरला क्लिअर करेल बॉल, परंतु टायमिंग खरं तर 100% जुळालं नव्हतं. पण अखेर फिल्डर कडून थोडी चूक घडली आहे. कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. धावसंख्येला आकार देत असताना पप्पू. खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु दिशा भरकटली गेली आहे. इट्स अ वाईड डिलिव्हरी. लांब लचक असं षटक, खर्चिक षटक. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 14 धावा फलकावर होत्या, पण या षटकामध्ये तब्बल 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज प्रज्वलने. अतिशय महागडं षटक. प्रेशर टाकलंय फलंदाज पप्पूने. ओहो, पप्पू पास, पप्पू पास हो गया. लाजवाब फटका. बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे, षटकार. ग्रेट शॉट. अगदी पप्पूच्या पुढ्यात पडलेला बॉल होता, आणि हा तिसरा षटकार ठोकलाय. थोडी नशिबाची देखील साथ मिळाली आहे. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये संघ बॅकफुटला होता, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये पलटवार पप्पूच्या माध्यमातून 3 षटकांची समाप्ती झाली आहे. प्रतापगड रॉयल संघाची धावसंख्या 5 बाद 38. आणि आता मात्र आपण एक बघतोय की जे संघ मालक आहेत जंजिरा सुपर किंगचे दोन्हीही संघ मालक चेतन बजागे आणि कपिल घरत यांच्या दरम्यान काही गंभीर चर्चा सुरू आहेत. टीम मॅनेजमेंटला कदाचित ते आता वेठीस धरू शकतात. ज्या प्रकारे त्यांच्या संघाची कामगिरी झालेली आहे, मला वाटतं कदाचित त्यांचे जे हेड कोच आहेत ते देखील बदलण्यात येतील. फॉरेन मधून आता हेड कोच मागवले जातील. खरं तर त्यांचा अति आत्मविश्वास कुठेतरी त्यांना नडलेला आहे. काल त्यांनी वक्तव्य केलं होतं की आमच्या 4 सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी 4ही जिंकून आपण आपला जो प्लेस आहे तो सिक्युअर करू प्ले ऑफ साठी. पण घडलंय नेमकं उलट. 2 पैकी 2 सामने गमावलेले आहेत. पण शेवटी प्रीमियर लीग आहे, तुमच्याकडे संधी असणार आहे. बाउन्स बॅक तुम्ही करू शकता.
अजूनही 3 सामने आहेत, त्यामुळे पुढचे 3 सामने जर आपण जिंकलेत तर कदाचित क्वालिफाय करू शकता. अजूनही आव्हान संपुष्टात आलेलं नाही. पप्पू खेळतोय या ठिकाणी, आपण बघतोय 22 धावांवर फक्त 7 चेंडूंचा सामना केलाय. कुणाल दिगाडकर स्कोररची भूमिका इथे पार पाडत असताना. चला स्पीडअप करा प्लीज. पुरंदर वॉरियर्स कॅप्टन प्लीज थोडं सहकार्य करा, स्पीडअप करा, कारण यानंतर देखील आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. वातावरणामध्ये जरूर थोडे फार चेंजेस होत आहेत. आता हळूहळू जसं संध्याकाळचं सत्र सुरू होईल आणखी इथे आल्हाददायक परिस्थिती असेल. विशेषतः सायंकाळचे जे सत्र असणार आहे 4च्या नंतर उन्हाचा जोर देखील थोडासा कमी होईल आणि जे वारे वाहत आहेत वेगाने त्यामुळे आणखीच थोडं थंडगार असं वातावरण निर्माण होईल. काशीनाथ आणि पप्पू ही जोडी खेळपट्टीवर आहे. काशीनाथ आणि गुरुनाथ. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता. चांगला बॉल, पप्पूला सिंगल घ्यायची होती. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान तिकडे तालमेळ नव्हता. पप्पू निराश आहे कारण पप्पूला स्ट्राईक घ्यायची आहे. शेवटचं षटक टाकतोय गोलंदाज गणेश. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह, मात्र काय फिल्डिंग आहे कव्हर मध्ये. गुड्डूच्या थेट हातात बॉल जाऊन विसावला होता, मात्र तरी देखील एक सिंगल घेतली आहे. चोरटी धाव, चेकी सिंगल. आणि आता स्ट्राईक पप्पूकडे, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. 7 बॉल्स मध्ये 22 धावांचं महत्वपूर्ण योगदान. संघ अडचणीत असताना बॅटिंग करण्यासाठी आला होता पप्पू, मात्र संघाला अडचणीतून बाहेर काढले आणि एका चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जातोय. गणेश पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. हा बॉल पाहिला आणि सोडून दिला कारण स्वेअर आहे, वाईटचा इशारा. बघा, पुरंदर वॉरियर्सनं पहिल्या मॅच मध्ये 58 धावा सक्सेसफुली चेस केल्या. 59 धावांचं टार्गेट त्यांनी मिळवलं होतं, पण आता प्रत्येक मॅच मध्ये तसंच घडेल असं देखील नाहीये. कदाचित या मॅच मध्ये जितू लवकर देखील बाद होऊ शकतो, काही घडू शकतंय. त्यामुळे गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून खोदून काढलाय, चांगला यॉर्कर होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज डीप मिड विकेट मधून थ्रो येतोय विकेट कीपर कडे. 2 धावा कंप्लीट. या वेळेला फुल टॉस आहे, योग्य दिशा दाखवली आहे. वाट अ शॉट आणि वाट अ कॅच. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अविनाश चोरगे यांनी झेल टिपलाय, मात्र येतोय षटकार. ज्युसी फुल टॉस होता, फ्रेंडली फुल टॉस होता. जास्त शक्तीचा वापर करण्याची गरज देखील नव्हती. पप्पून फक्त योग्य टायमिंग साधलं आणि भिरकावून दिला बॉल. लॉंग लेग सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी चौथा षटकार पप्पूच्या बॅट मधून. पप्पू ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. संघाची धावसंख्या 48. चांगला यॉर्कर आहे. या अगोदर देखील एक यॉर्कर टाकला होता, पण यॉर्कर टाकण्याच्या नादात कधी कधी चेंडू फुलटॉस देखील होतात. तसं घडलं देखील. फुलटॉसवर षटकार आला. या वेळेला 2 धावा मिळत आहेत आणि याचबरोबर 50 धावा देखील कंप्लीट होत आहेत प्रतापगड रॉयल संघाच्या. रॉयल्सची आता रॉयल कामगिरी पाहायला मिळते. पहिला सामना देखील चांगलाच खेळले होते. अट्टीतटीच्या सामन्यामध्ये पराभव झाला होता. यस, केतन यांनी योग्य उल्लेख केलेला आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट मैदानामध्ये पप्पू बॉल हवेत आहे. फील्ड डाऊन द बॉल अँड इट टेक्स इट. दॅट्स अ ग्रेट कॅच, कम्फर्टेबली टेकन. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन. डावाची होते सांगता. एकूण धावसंख्या 50 आणि पुरंदर वॉरियर्स टीम समोर 51 धावांचं टार्गेट. चला टॉस साठी यायचं आहे. जंजिरा सुपर किंग्सचे कॅप्टन आणि किंग्स 11 सिंधुदुर्ग टीमचे कॅप्टन. दोन्ही संघांचा ट्रॅक रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 2-2 सामने खेळलेले आहेत. जंजिरा सुपर किंग्सचं खातं उघडायचं बाकी आहे. किंग्स 11 सिंधुदुर्ग संघानं पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये स्ट्रॉंग कमबॅक केलेला आहे. एक सामना त्यांनी जिंकलाय.
सूरज बजागे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. किंग्स 11 सिंधुदुर्ग टीमचे कॅप्टन खंडू कॉल देणार आहेत. काटा आलेला आहे छापा. यस टॉस जिंकला केतन. थँक्यू सूरज आपण बसून घ्या. आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण लेखणी देत आहोत पेन. यस केतन काय निर्णय असेल? गोलंदाजी. 2 सामने पराभूत झालेले आहेत म्हणजे नेमकं चुकतंय कुठे? आता चुकतंय आमचं सगळंच. या मॅचला चांगला करण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय वाटतंय आता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विकेट काढण्यासाठी तुमच्या व्यतिरिक्त कुठल्या गोलंदाजांकडे तुम्ही जास्त अपेक्षा बाळगून आहात? अपेक्षा चौघांकडून आहेत पण आता एकदम झकास खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. यस झकासच कामगिरी करावी लागणार आहे कारण 2 सामने गमावलेले आहेत. नवीन मैदानावर खेळताना कसं वाटलं? एकदम भारी वाटतं नवीन मैदानावर खेळायला. एकदम कूल. मग एखादा खेळाडू तुम्ही असा फॉरेन वरून मागवणार आहात का किंवा आता काय टीम मॅनेजमेंट मध्ये काय चर्चा झाली तिकडे? संघ मालक जे आहेत कपिल आणि चेतन चिंतित दिसत होते. थोडी गंभीर चर्चा चालू होती. ते सांगतात तुमचा 100% द्यायचा प्रयत्न करा. हरलो तरी टेन्शन नाही. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. खंडू याचा आपण आपल्या टीमनं खूप चांगला खेळ केलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये पराभव झाला मात्र तिकडे देखील धावसंख्या चांगली होती. दुसऱ्या मॅच मध्ये देखील स्ट्रॉंग कमबॅक पाहायला मिळाला. आता या मॅच मध्ये काय अपेक्षा आहेत संघाकडून? संघाकडून काही अपेक्षा नाही आमची. चांगली जिंकली आम्ही. प्रथम बॅटिंग करायची आहे. तुम्हाला काय वाटतं कुठला फलंदाज आहे टॉप ऑर्डर मध्ये कोण कोण येतील जे गोलंदाजांना चोपताच ठेवतील? रॉकी. क्या बात आहे. रॉकी यांचं नाव पुढे येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्याला शुभेच्छा असतील खरं तर या महत्वाच्या मॅच साठी. तर टॉस इथे संपन्न झालाय. टॉस जिंकलेला आहे जंजिरा सुपर किंग्सनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. कमालीचं कमबॅक ह्या मॅच मध्ये प्रतापगड रॉयल्सचं राहिलंय. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 14 धावा फलकावर होत्या. 3 फलंदाज देखील बाद झाले होते. 4 फलंदाज बाद झाले होते. मात्र तदनंतर पप्पू नावाची सुनामी मैदानामध्ये आली आणि गोलंदाजीला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं. 30 धावांची अप्रतिम खेळी साकारली आहे पप्पूनं. त्याच्याच खेळच्या जोरावर संघानं 50 पर्यंत मजल मारली आहे आणि आता 51 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयाकरिता पुरंदर वॉरियर्सला. सलामीचे फलंदाज डावकुरा फलंदाज राहुल, त्याच्या समवेत जितू चोरगे पहिल्या सामन्याचा हिरो. जितू चोरगे आणि विनोद बजागे रायटी या दोघांनी 40-40 धावांची इनिंग्स साकारलेली आहे. जो हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आहे आतापर्यंतचा केपीएलच्या 4थ्या पर्वामध्ये. एक हॅट्रिक आपण बघितले. रमेश बजागे यांनी ती हॅट्रिक पूर्ण केली होती आणि तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक पटकावलं होतं विशाल हार्डवेअर कडून. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मनोहर बजागे. जुनी तलवार. मात्र या तलवारीला अजूनही जबरदस्त धार आहे. पहिल्या मॅच मध्ये मनोहरने फक्त 9 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला होता. विनोदची विकेट काढली होती. त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक देखील त्यांना देण्यात आलं रवींद्र बजागे यांच्याकडून. चला सुरू करायचा खेळ. राहुल ऑन स्ट्राइक. 51 टू गेट. डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे राहुल साठी. एक खेळाडू लॉंग ऑफला तैनात करण्यात आलेला आहे. बॅडिश लॉंग ऑफला. पहिला बॉल दांडी गोल. व्हाट अ बॉल. एक्सलंट डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर.
आणि राहुलच्या खेळचा अंत. What a superb delivery, cracking delivery, fantastic Yorker. थोडासा हेलिकॉप्टर शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट वाचवणं गरजेचं होतं. पहिलाच बॉल होता, परंतु उंच बॅकलिफ्ट घेतली होती आणि त्याच्यावर नंतर आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅट खाली येण्या अगोदरच काम तमाम केलं या चेंडूनं राहुलचं. राहुलच्या विरोधात बॉल होता ब्युटिफुल, जुनी तलवार, परंतु या तलवारीला गंज चढलेला नाही. आजही परफेक्ट यॉर्कर टाकण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते मनोहर बजागेची. भल्या भल्यांना पाणी पाजण्याची क्षमता आजही आहे. नवीन बॅटर गणेश बजागे. आता पुन्हा एकदा फार मोठी जबाबदारी जितूच्या खांद्यांवर येऊन ठेपलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये 59 धावांचं टार्गेट समोर असताना जितून अप्रतिम बॅटिंग केली होती आणि तो सामना जिंकून दिला होता. पुन्हा एकदा तशीच किमया करावी लागणार आहे असं वाटतंय. पण गणेश देखील चांगला फलंदाज आहे, चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, मोठे मोठे फटके तो खेळू शकतो. पण हे चॅलेंज कठीण असणार आहे मनोहरचं. पहा, ओ हो, उडवलाय, जबरदस्त फटका आहे. डीप मध्ये फिल्डर फार दूर आहे, बॉल सीमा पार, वन बाउंस चौकार. हा देखील यॉर्कर, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवरच बॉल होता, मात्र योग्य वेळेला त्या बॉलला उचललं, बरोबर बॅटवर घेतलाय बॉल. बघा, सरळ बॅटनं प्रहार केलाय. थोडा जर उशीर केला असता तर येथे देखील कदाचित विकेटचं पतन झालं असतं. एकतर त्रिफळा रूपात फलंदाज बाद झाला असता किंवा लेग बिफोर विकेट, परंतु अचूक टायमिंग साधलंय. योग्य वेळेवर बॅट खाली आणलेली आहे आणि सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका मारलाय काऊ कॉर्नरला. 4 धावा गणेशच्या बॅटमधून. चौकारानं अकाउंट ओपन झालंय पुरंदर वॉरियर्सचं. समीकरण असेल 22 बॉल्स आणि 47 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. आता काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात करण्यात आलाय. हो, यावेळेला अक्षरशः वाईट बॉलवर बॅट फिरवली आहे, मात्र मिस टाइम फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर येतोय बॉलवर नितेश. तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. प्रतिषटक 12.75 ची सरासरी गाठायची आहे. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील. या सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी ऑलमोस्ट 13 ची सरासरी आहे. त्याच्यावर एक नजर ठेवावीच लागणार आहे फलंदाजांना. जितूसाठी खरं तर हे समीकरण कठीण मानलं जाणार नाहीये. चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे, परंतु खेळपट्टीवर थांबावं लागेल. जितूची विकेट जर येथे मिळवली गोलंदाजाने तर मात्र जरूर पारड जड होईल या मॅच मध्ये. प्रतापगड रॉयल्सचं चांगलं बॅटल आहे मनोहरच्या विरोधात. जितू चोरगे, सुरेख बॉल, मात्र तेवढाच चांगला फटका फ्लिक केलाय. कलात्मक फटका, गॅप मधून बॉल चाललाय, सीमारेषा पार, नेत्र दीपक चौकार. लवली शॉट. आज खूप चांगले चांगले फटके आपण बघितलेत, एकापेक्षा एक सरस आणि मोठमोठे षटकार देखील बघितलेत, परंतु हा फ्लिक शॉट इतर फटक्यांपेक्षा फार वेगळा आहे. येथे क्लास खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय जितूचा. जास्त जोरात देखील खेळला नव्हता, अपीश होता खरा, परंतु बरोबर गॅप मधून मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला जे फिल्डर आहेत त्या दोघांना भेदत असताना बॉल सीमारेषा पलीकडे निघून जातोय 4 धावांसाठी. चौकारानं अकाउंट ओपन करतोय जितू चोरगे. फॉर्म भन्नाट आहे जितूचा. चार धावांनी धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 51 धावांचा पाठलाग सुरू आहे पुरंदर वॉरियर्स कडून आणि चांगलं बॅटल पहिल्याच ओव्हर मध्ये या रंचेस मध्ये पाहायला मिळतंय. यावेळेला ओव्हर पिच आहे, हा चाललाय काऊ कॉर्नरच्या वरून, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग वन, षटकार. जोपर्यंत जितू आहे सर्वांनाच ठाऊक आहे की गोलंदाजांचं काहीही चालणार नाहीये. जितूला शांत ठेवणं फारच कठीण आहे, जवळपास अशक्यच वाटतंय. त्यामुळेच त्याला इथे बाद करण्याचाच प्रयत्न करावा लागेल. त्याला जर बाद केलं गेलं तर सामना प्रतापगड रॉयल्सच्या बाजूने झुकताना देखील दिसू शकतो. पण जितू चांगल्या टच मध्ये आहे आणि अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके खेळतोय. या अगोदरचा बॉल फार चांगला होता, बरोबर फ्लिक शॉट खेळला, गॅप मधून 4 धावा प्राप्त केल्या आणि त्यानंतर मात्र अगदी कमजोर बॉल, अगदी ओव्हरपिच बॉल होता. बॉडी बॅलन्स फार चांगलं, अगदी डोळ्यांच्या खाली फटका सजवलाय.
मिड विकेट लॉंग ऑनच्या दरम्यान काऊ कॉर्नरला उडवून दिला बॉल 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 15 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवर दांडी गोल केली होती राहुलची, मात्र तदनंतर कमबॅक करतायत फलंदाज. ओहो, येथे चांगला बॉल. येस, बॅट्समन आउट. याच विकेटची तर गरज होती. प्रतापगड रॉयल्सला ती विकेट अखेर मिळवून दिलेली आहे मनोहर बजागेनं. जितू बाद. येथे चूक करून बसलाय जितू. टर्न करण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेन बॉल अक्रॉस द लाईनच जाण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर जरूर ह्या बॉलवर देखील काही धावा मिळाल्या असत्या किंवा विकेट तर वाचवलीच असती, पण बॉल बरोबर पायावर जाऊन आदळलाय, बुटावर लागलाय आणि एस्टेनच्या समोर पकडला गेलाय. जितू चोरघे विकेट टू विकेट गोलंदाजी आणि त्याचा अखेर फायदा मिळालाय मनोहर बजागेला. खरं तर खर्चिक षटक राहिलं, पण महत्वाचे 2 गडी बाद केले. दोन्ही सलामीवीरांचं काम तमाम केलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 15 आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता पुरंदर वॉरियर्सला. सामना अगदी आता दोलायमान स्थितीत वाटतोय. जितू खेळपट्टीवर होता तोपर्यंत असं वाटत होतं की टार्गेट जास्त मोठं नाहीये आणि अगदी सामना जणू काही झुकलेलाच आहे पुरंदर वॉरियर्सच्या बाजूने. ज्या पद्धतीनं लिलया मोठमोठे फटके मारत होता जितू, पण अखेर त्याचा अडसर दूर केलाय. अखेर जो अनुभव मनोहर बजागेकडे आहे तो त्यांच्या संघाच्या हितासाठी त्यांनी वापरला, संघासाठी फायदेशीर ठरला देखील. असं म्हणतात देखील अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत बजागे. 18 चेंडूंमध्ये 36 धावा बनवायचे आहेत. प्रतिषटक 12 ची सरासरी इथून गाठावी लागेल. अजूनही 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत, गणेश आणि प्रशांत. गणेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय, सुरुवात त्याची चांगली राहिली आहे. 5 धावांवर खेळतोय, फक्त 2 चेंडूंचा सामना केलाय. राहुल शून्यावर बाद झाला, त्यानंतर 10 धावांचं योगदान दिल्यानंतर जितू बाद झालाय. आणि आता गोलंदाजीसाठी छोटा तीर घाव करे गंभीर ऋतिक बचागे. बऱ्याचदा चांगले स्पेल टाकलेले आहेत. गोलंदाजी आक्रमण चांगलं आहे. अजून रमेश बजागे गोलंदाजीला यायचा बाकी आहे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती. ऋतिकचा पहिला बॉल. फुल टॉस लॉफ्ट करायचा होता, एलिव्हेशन नाहीये. बॅटच्या थोडासा आतमध्ये बॉल लागलाय. वाईड ऑफ डीप मिड विकेट. फंबलिंग. 2 धावा येथे आरामात मिळतील. एक धाव वाचवावी लागणार आहे, कारण जेव्हा 2 धावा मिळतात तेव्हा स्ट्राईक देखील त्याच फलंदाजाकडे पुन्हा जाते आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाचा जम बसण्याची देखील शक्यता आहे. ऑलरेडी एक चौकार ठोकलाय गणेशनं, त्यामुळेच नवीन फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडवर आणणं देखील गरजेचं आहे. ती संधी होती, मात्र सफाईदारपणे चेंडू अडवणं गरजेचं होतं. तसं घडलं नाही आणि त्यामुळे 2 धावा घेत असताना स्ट्राईक स्वतःकडेच ठेवली आहे गणेशनं आणि आता बॅट देखील बदलली आहे. सतरा बॉल्स आणि 34 धावा असं समीकरण. अतिशय रंगतदार लढती हे वैशिष्ट्य आहे KPL स्पर्धेचं. सोडून दिलाय कारण हा बॉल स्क्वेअर आहे. इट्स अ वाईड. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. 17 बॉल्स 33. खरं तर परिस्थिती पाहता व खेळपट्टी पाहता एवढं डिफिकल्ट वाटत नाहीये या मैदानावर. ज्या पद्धतीने आतापर्यंतचा खेळ झालेला आहे ते पाहता देखील. ओव्हरपिच बॉल, यावेळेला समोर लॉफ्टेड फटका. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय, मात्र संधी नाही. बॉल त्याच्या वाक्या बाहेर. इट्स अ बिगी. 6 धावा मिळत आहेत. गणेशच्या बॅट मधून हा उत्तुंग षटकार. पुढचा पाय चेंडूच्या रेषेपासून वेगळा केला होता, लेग स्टिकच्या बाहेर घेऊन गेला आणि बरोबर बॅटच्या मधोमध घेत असताना समोर मारलाय. लॉंग ऑनला फिल्डर होता विनोद, मात्र अखेर तो चेंडूकडे पाहतच राहिला एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे. त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. 6 धावांसाठी. समीकरण थोडं आता सोपं होत चाललेलं आहे. 16 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. यावेळेला चांगला बॉल आहे. अपील होत आहे आणि ते अपील उचलून धरतायत पंच. फिंगर ऑफ बॅट्समन आउट.
चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. खरं तर आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत देखील आला होता. आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत देखील आला होता, पण बऱ्याचदा आवाज वेगळ्या प्रकारचे देखील असतात. पण अखेर तिकडे पंच आहेत मैदानामध्ये आणि पंच बरोबर बघतात प्रत्येक बॉलला. कॉट बिहाइंडच्या रूपात मोठ्या विकेटचं पतन. गणेश चांगल्या टच मध्ये होता. एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला. 13 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल बॅटला स्पर्श करून विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. 24 धावांवर तिसरा धक्का बसलाय. भरपूर चढ उतार या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी पाहायला मिळत आहेत. सामन्याची सुरुवात बघा कशी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, 2 गडी बाद झाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा राहुलने खर्च केल्या, 2 गडी त्याने देखील बाद केले होते. म्हणजेच बॅकफुटला होता सुरुवातीला 2 ओव्हर्समध्ये प्रतापगड रॉयल संघ. परंतु त्यानंतर एंट्री झाली पप्पूची आणि पप्पूनं सामन्याचा नूर पालटून टाकला. जबरदस्त बॅटिंग केली, 30 धावा बनवल्या. पण प्रत्युत्तरात चांगली बॅटिंग देखील झाली आहे. 3 फलंदाज जरूर बाद झालेत. ज्ञानेश्वर नवीन बॅटर आल्या ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं जात आहे. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय ज्ञानेश्वर बजागेनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 26 वर. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पण आपण बघतोय की राहुलने फक्त काही कॉन्ट्रीब्यूट केलं नाही. जितू आणि गणेश यांनी चांगली बॅटिंग केली. वेगानं धावा जोडलेल्या आहेत आणि आता जबाबदारी येऊन ठेपली आहे प्रशांत आणि ज्ञानेश्वरवर. अंदाधुंद खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता हा. थोडा लेट कट होणारा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. ऑन साइडला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न होता ज्ञानेश्वरचा. ज्या वेळेला बघा फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा स्किड होऊन निघून गेलाय टप्पा पडल्यानंतर. चांगली गोलंदाजी, गुड कमबॅक आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 26, 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण आहे 12 चेंडू आणि 25 धावा. म्हणजेच नेक टू नेक फाईट चालू आहे. 2 ओव्हर्समध्ये 26 आलेले आहेत. 3 फलंदाज माघारी परतलेत. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 25 अजून बनवायचे आहेत. त्यामुळेच इथून खरं तर सांगता येणार नाहीये की कुठला संघ बाजी मारेल. सामना दोलायमान स्थितीत आहे. नेक टू नेक, हेड टू हेड चालू असलेली ही मॅच. पुरंदर वॉरियर्स विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. यानंतरचा सामना असेल जंजिरा सुपर किंग्स विरुद्ध किंग्स 11 सिंधुदुर्ग. टॉस झालेला आहे. जंजिरा सुपर किंग्सनं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आणखी एक मोठा सामना आपल्या समोर असेल. पुरंदर वॉरियर्स पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये असतील. त्यांच्या विरुद्ध टीम खेळेल स्टार 11 सिंहगड. पाणी गुड्डू. गुड्डू गुड्डू हे पाणी आणि पाणी, पाण्याची बाटली नाही. पाणी पाणी. हॅलो सावरदेव काय नो. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. खेळाडूंना विनंती असेल आपण थोडं स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. किरवली प्रीमियर लीग 2024च्या पहिल्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ किरवलीकडून, केपीएल ऑर्गनायझिंग कमिटीकडून आपलं सहर्ष स्वागत. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रमेश. एकमेव गोलंदाज आजच्या दिवसातील ज्याच्या नावावर हॅट्रिक आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड द विकेट जाण्याचा निर्णय घेतलाय पहिल्या बॉल साठी. समोर आहे प्रशांत. अफलातून बॉल. अपील कॉट बिहाइंडचं थोडंसं अपील होतं, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. यॉर्कर लेंथ, उजव्या इष्टीच्या बाहेरचा यॉर्कर, वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. अशाच चांगल्या चेंडूंची गरज आहे खरं तर प्रतापगड रॉयल्सला आणि सातत्य राखावं लागेल. सातत्याने अशा प्रकारचे चांगले चेंडू टाकावे लागतील.
हो, आणखी एक यॉर्कर. इथे जोरदार अपील आहे, मात्र याही वेळेला पंचांचा नकार. धावचीतचा प्रयत्न केला आहे. बघायचंय तिकडे काय घडलंय. स्ट्रायकर सेंडला तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात पप्पूने, परंतु फलंदाज सुखरूप. चला, ऑनफिल्ड पंचांचा जो काही निर्णय येईल तोच अंतिम राहील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल केला जाणार नाहीये, कारण आपल्याकडे टीव्ही पंचांची सुविधा उपलब्ध नाहीये, थर्ड अंपायरची सुविधा उपलब्ध नाहीये. संजय बजागे यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. साई बजागे आणि रमेश बजागे फेम टीम सध्या क्षेत्ररक्षण करत असताना 50 धावांचं संरक्षण करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे. प्रतापगड रॉयल्स आणि 51 धावांचा पाठलाग करतायत पुरंदर वॉरियर्स. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला देखील खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग ऋतिकची. फेक बाउन्स वर आली आहे. बॅकअप करण्यासाठी गोलंदाजाच्या पाठीमागे काशीनाथ. चांगलं बॅकअप. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांनी खरं तर आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. समीकरण थोडं कठीण होत चाललंय. 9 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. धावसंख्या 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात चौकार षटकार हे खेळावेच लागतील तरच सामना जिंकता येईल पुरंदर वॉरियर्सला. तो प्रयत्न तर करतायत फलंदाज, मात्र गोलंदाजी आउटस्टँडिंग. ओहो हो, यावेळेला बोट फिरवली होती, मात्र खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फटका बसेल प्रतापगड रॉयल्सला. बॉल सीमा पार. लेग बाईटचा इशारा पंचांकडून आणि हा येतोय चौकार. गोलंदाजी कमालीची होते, परंतु इकडे विकेट किपरला हा बॉल अडवता आला. आणि बघा, अगदी हातातून निघून गेलाय. गुरुनाथचं जम्पचं टायमिंग देखील थोडंसं चुकलं, परंतु तरी देखील बॉल हातात होता, मात्र हातात ठेवू शकला नाही. आणि त्याला बीट करत असताना अखेर हाताला थोडासा स्पर्श झाला. बॉल सीमा पार निघून गेलाय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगच्या मधून. पाठीमागे आउटफील्ड देखील भयंकर फास्ट आहे. तिकडे उतार आहे आणि त्यामुळेच तिकडे बॉल अडवणं फारच कठीण आहे. धावसंख्या 32. समीकरण 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑनला झेल असू शकतोय, मात्र फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. सीमा पार. दणदणीत षटकार. तो चांगले फटके खेळू शकतोय. बॉल अगदी चांगला होता, अजिबात खराब बॉल नव्हता. हा यॉर्कर बॉल होता, मात्र खोदून काढलाय हेलिकॉप्टर. आणि 6 धावा. आणखी एखादा असा फटका आला तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत. आणि थोडेफार दणाणलेच असतील आता, कारण षटकार आलाय. 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. खूप चांगलं षटक सुरू होतं, परंतु मागच्या बॉलवर थोडी नशिबाची साथ फलंदाजी करणाऱ्या टीमला मिळाली. चौकार आला आणि आता षटकार देखील आलेला आहे. रमेश शेवटचा बॉल घेऊन. ओ, स्विंग करायचा होता हा बॉल. वाईड. डाऊन द लेग्स. आता प्रेशर गोलंदाजावर ट्रान्सफर झालंय. प्रेशर वाढवलं होतं पहिल्या 3 ते 4 बॉल्स मध्ये फलंदाजावर. रमेशनं चांगले चेंडू टाकले होते, यॉर्कर चांगले एक्झिक्यूट केले होते, पण आता पलटवार. 7 चेंडू 12 धावा. 7-12. ओ, लाजवाब फटका. घणाघाती स्ट्रोक. बॉल वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. हा बॉल अगदी कमजोर बॉल होता. पाहू शकाल ज्युसी हाफवाली होती आणि बरोबर बॅटच्या रडार मध्ये. उंच उंच सुरेख सुंदर फटका प्रशांतच्या बॅट मधून. आता प्रशांत ऑन फायर. 6 बॉल्स आणि 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता पुरंदर वॉरियर्सला. पहिल्या मॅच मध्ये देखील 50+ धावसंख्या चेस केली होती. या मॅच मध्ये देखील 50+ धावसंख्या चेस करतील असं आता वाटायला लागलंय. पण क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनवली जात नाही, किंवा जोपर्यंत शेवटचा गडी बाद होत नाही, तोपर्यंत भविष्यवाणी केली जाऊ शकत नाहीये. असा क्रिकेटचा खेळ महान अनिश्चिततेने भरलेला आहे. पण पारडं जड झालेलं आहे पुरंदर वॉरियर्सचं. 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या 45ला 3. सोपं समीकरण. 6 चेंडू 6 धावा.
पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा मनोहरने खर्च केल्या. 2 गडी जरूर बाद केले होते. दोन्ही सलामीवीरांना बाद केलं. राहुलचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर जितूला 25च्या रूपात बाद केलं. नंतर आला ऋतिक, ज्यानं चांगली गोलंदाजी केली. 11 धावा देत 1 गडी बाद केला. रमेशनं सुरुवात अफलातून केली होती, परंतु जो चौकार गेला लेग बाईच्या रूपात, तिथून सामन्याला कलाटणी मिळताना दिसते. त्यानंतर परफेक्ट यॉर्करवर हेलिकॉप्टर उडवला, षटकार मारला प्रशांतनं आणि शेवटचा बॉल अगदी कमजोर बॉल होता, त्याच्यावर देखील आला षटकार. तब्बल 19 धावा आल्या मागच्या षटकामध्ये. शेवटचं षटक टाकेल गोलंदाज विनोद बजागे, लेफ्टी, लेफ्ट आर्मर. दोन्ही उजवे हाताचे फलंदाज समोर आहेत आणि बऱ्याचदा आपण बघतोय की डावखोरे गोलंदाज समोर आले की काही फलंदाज वारंवार सातत्याने डॉट बॉल खेळत असतात. तसं येथे काही घडेल का? ज्ञानेश्वरकडे स्ट्राईक आहे. पहिला बॉल हुक केलाय, फटक्यावर कंट्रोल तर नाहीये, परंतु कुठलाही फिल्डर बॉल खाली नाहीये. बराच काळ चेंडू हवेत होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आहेत. येथे आता बघायचं पंचांचा निर्णय काय येतोय. आणि बॅट्समन आउट. ओहो, बॅट्समन आउट होतोय. ज्ञानेश्वर विकेट फेकली अक्षरशः. दुसरी धाव मिळणं कठीण होतं कारण फिल्डर लवकर पोहोचला होता बॉलवर. ज्ञानेश्वरनं पार्टनरकडे पाहिलंच नाही. प्रशांतला एकच धाव घ्यायची होती. या बॉलवर स्ट्राईक त्याला हवी होती. स्ट्राईक तर त्याला मिळाली आहे, परंतु त्यासाठी आता विकेटचं पतन देखील झालेलं आहे. ज्ञानेश्वर बाद होऊन तंबूत परततोय. मात्र प्रशांतनं जबरदस्त बॅटिंग केली. समीकरण 5 चेंडू 5 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये अभिषेक. हा बॉल फोर्सिंग फटका आहे. स्ट्रेट टू एक्स्ट्रा कव्हर. ओ, डायरेक्ट हिटची गरज होती. येथे विकेट मिळाली असती, ती देखील प्रशांतची. मात्र थोडासा स्वेअर थ्रो होता. मात्र फक्त एकच धाव मिळाली आहे. ओहो, सामन्यामध्ये रंगत. विनोदचा प्रयत्न चांगला आहे. एक जरी डॉट बॉल आला ना तर फलंदाजावर प्रचंड मानसिक दडपण येऊ शकतं. आणि आता नवीन बॅटरकडे स्ट्राईक आहे. ही जमेची बाजू खरं तर गोलंदाजासाठी असेल. सेट फलंदाजाला गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, परंतु नवीन फलंदाजाच्या विरोधात एक चान्स असतो गोलंदाजाकडे. त्याचा फायदा येथे घेईल का विनोद? 4 चेंडू 4 धावा. ओ, शॉर्ट बॉलचा वापर. जबरदस्त बॉल. ऑकवर्ड पोझिशन मध्ये होता फलंदाज. पुल करू की हुक करू? बॅट तर फिरवली होती, मात्र थोडासा उशीर झाला आणि हा येतोय डॉट बॉल. वेल डायरेक्टेड शॉर्ट बॉल. खूप चांगला शॉर्ट बॉलचा वापर केलाय. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय या मॅच मध्ये. पुरंदर वॉरियर्स विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. वॉरियर्सला 3 बॉल्स मध्ये 4 बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी. हो, पुढे सरसावलाय. फुल टॉस, मात्र मिस इट. विकेट कीपर जज करतोय. नाईसली टेकन. पप्पूने चूक केली नाहीये. विकेटचं पतन. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हेच क्रिकेट आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 6 मध्ये 6 बनवायच्या होत्या. 2 ओव्हर्स मध्ये 25 बनवायच्या होत्या. ते खडतर समीकरण होतं, मात्र ते सोपं बनवून दाखवलं फलंदाज प्रशांतनं. ज्या पद्धतीनं त्याने 2 षटकार ठोकले, पण शेवटच्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाचा पलटवार. अभिषेकनं एक डॉट बॉल खेळला, त्यानंतर फुल टॉस वर आपली विकेट बहाल केली आहे. खरं तर या बॉलवर त्याला सामना संपवता आला असता. मिडल केला असता तर निश्चित रूपानं 6 धावा मिळाल्या असत्या, पण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. पूर्णपणे टायमिंग चुकलं. जास्त जोरात खेळण्याच्या नादात टॉपेज लागली. पप्पूचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग देखील केली. चांगलं यष्टीरक्षण देखील करतोय आता नवीन फलंदाज. गुड्डू आलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये 4 बनवायचे आहेत आणि षटकार जर ठोकला गुड्डूने तर कुणाल दिगाडकर यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. खरं तर पारितोषिक चौकारासाठी देखील लावायला काही हरकत नाहीये, कारण 4 धावांची गरज आहे. चौकार मारला तरी देखील आता 300 रुपये असतील कुणाल दिगाडकर यांच्याकडून. प्रचंड प्रेशर खेळाडूंवर आलेला आहे. ओ, षडांपूल, मात्र टॉपेज. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. येथे 2 धावा तर मिळतील, मात्र खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. डीप मधून फिल्डर पोहोचलाय बॉलवर. 2 कंप्लीट. तिसऱ्यासाठी निघाले. तिसरी देखील कंप्लीट. धावा धाव. अक्षरशः धावा धाव होती धावांसाठी आणि गुड्डू धावलाय. 3 धावा.
स्कोर्स आर लेवल. नाट्यमय क्रिकेट. या अगोदर देखील असंच काहीसं घडलं होतं. तेव्हा देखील प्रतापगड रॉयल संघच फिल्डिंग करत होता. 2 मध्ये 5 पाहिजे होत्या आणि फलंदाजांनी 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. ओव्हर थ्रो झाला होता. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली होती आणि आता देखील तसंच काहीसं दृश्य. फेक देखील सुमार दर्जाची. त्या अगोदर क्षेत्ररक्षणामध्ये देखील हलगर्जीपणा आणि अखेर 3 धावा कंप्लीट केल्यात गुड्डूनं. गुड्डूला तुम्ही पाहू शकाल. भारदस्त देहयष्टी आहे. त्याच्यासाठी एवढं सोपं नाहीये 3 धावा पळून पूर्ण करणं, परंतु त्याने ते करून दाखवलंय. 1 चेंडू आणि 1 धाव. वड मॅच. आणखी एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते KPL धमाका सीझन 4 मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. सुपर ओव्हर नाहीये, सुपर से ऊपर लीग आहे. खिरवली प्रीमियर लीग. कंपल्सरी चेज हा महत्वाचा नियम आहे. हा बॉल जर डॉट आला तर प्रतापगड रॉयल संघ विजेता असेल. मात्र खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा झालेली आहे दोन्ही संघांकडून आणि फक्त ह्या 2 संघांकडूनच नाही तर इतर संघ देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. सामने जिंकण्यासाठी पुरेपूर जोर लावला जातोय. गुड्डूने ज्या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत, क्रिकेट रसिकांना त्या धावांचा रिप्ले पाहायला फार आवडेल आणि बरेचसे क्रिकेट रसिक जे आहेत ते आश्चर्यचकित झालेले आहेत की गुड्डूने 3 धावा पळून पूर्ण केल्या, कसं काय. पण हे खरं आहे, ते सत्य आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय बिग मॅन प्रशांत. बॅटिंग तर धुवाधार केली आहे प्रशांत, यातील मात्र शंका नाहीये, परंतु तो फिनिशर बनेल का. ही शेवटची धाव जोडून तो आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. सलगचा हा दुसरा विजय त्यांचा ठरेल का. KPL मध्ये अनेक सारे प्रश्न आहेत. विनोदचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं 6 बॉल्स मध्ये 6 धावा डिफेंड करायच्या असताना देखील त्याने हार मानलेली नाही आणि आपल्या संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. आता फिल्डिंग मध्ये फार मोठे बदल पाहायला मिळत आहेत. सिंगल वाचवायचे आहे, त्यामुळे सर्कलच्या आतमध्ये जास्त क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे फिल्डर तैनात करण्यात आलाय. ऑफ साइडला आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅन देखील बराच आतमध्ये स्लिपच्या दिशेने जवळपास शॉर्ट कव्हर्स मध्ये खेळाडू आहे. पॉइंट आहे. मिड ऑफचा खेळाडू देखील भरपूर आतमध्ये आहे. शॉर्ट मिड ऑफ तुम्ही म्हणू शकाल. लॉंग ऑन लाईक फिल्डर जरूर तैनात आहे आणि एक डीप मिड विकेट. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. ओ माय गॉड, नो बॉल. भीमर दिशा दाखवली. बॉल सीमा पार. चौकार येतोय. चौकाराला एवढं महत्व नसणार आहे कारण बॉल नो होता. तेथेच मॅच संपली होती, परंतु सेलिब्रेशन गुड्डू. वाह क्या बात आहे. गुड्डूच्या 3 धावा निर्णायक ठरलेल्या आहेत. व्हेरी वेल प्लेड गुड्डू. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पुरंदर वॉरियर्स. रोमहर्षक सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. 1 चेंडू शेष असताना अखेर हा सामना जिंकलाय पुरंदर वॉरियर्सनं. प्रतापगड रॉयल्सनं सामना गमावलाय. हा सलगचा दुसरा